पहा मित्रांनो, आपण पाहत आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे नफा तोट्यावरचे या ठिकाणी सर्व प्रकारचे जे टाईप असतात ते टाईप या ठिकाणी आपण एक एक व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन दोन टाईप या ठिकाणी आपण सराव म्हणून घेतलेले आहेत। या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुमचे सगळे टाईप तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत। एकही टाईप मिस करू नका विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी आजचा जो टाईप आहे टाईप 5 आणि 6 लक्षात घ्या। मागील दोन व्हिडिओमध्ये आपण चौथ्या टाईप पर्यंत या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये टाईप क्रमांक 5 आणि टाईप क्रमांक 6 या ठिकाणी घेणार आहोत। पहा या ठिकाणी टाईप क्रमांक 5 काय आहे, एक वस्तू 750 रुपयास विकल्यामुळं जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 1050 रुपयास विकल्यामुळे होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत काढा। प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या। काय या ठिकाणी या टाईप मध्ये पहा, हा प्रश्न सोडवायचा कसा, अगदी सेकंदामध्ये प्रश्न कसा सोडवायचा हा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत। प्रत्येक टाईप आपण शॉर्ट मध्ये आणि सेकंदात कसं सोडवायचं, अगदी बेसिक पासून नफा तोटा जर तुम्ही या ठिकाणी याच्या अगोदर नफा तोट्याचा तुमचा अभ्यास जर करायचा असेल तर बेसिक पासून व्हिडिओ आपण टाकलेले आहेत। सर्व प्रकारचे टाईप, कुठल्याही प्रकारची चिंता राहणार नाही तुम्हाला या ठिकाणी नफा तोट्यावरची। हा प्रश्न कसा सोडवायचा पहा, या ठिकाणी दिलेले 750 रुपयास या ठिकाणी ती वस्तू ज्यावेळेस आपण विकतो त्यावेळेस काय होतो मित्रांनो, तोटा होतो। तोटा लक्षात घ्या। आणि या ठिकाणी तेवढाच नफा, जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू किती रुपयास विकली, 1050 रुपयास विकल्यास या ठिकाणी त्या वस्तूची मूळ किंमत किती असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। ज्यावेळेस हा टाईप विचारला जातो त्यावेळेस काय करायचं आहे, सुरुवातीची किंमत किती आहे 750, नंतरची किंमत किती आहे 1050। डायरेक्ट ह्या दोन्हींची बेरीज करा। बेरीज 750 अधिक 750 अधिक, चला दुसरी किंमत किती आहे या ठिकाणी 1050। 750 अधिक 1050 दोन्हींची बेरीज करायची आणि डायरेक्ट त्या बेरजेला 2 ने भाग द्या। कितीने भाग द्या, 2 ने भाग द्या। शॉर्ट ट्रिक आहे, लक्षात घ्या। ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस दोन्ही किमतींची बेरीज करा आणि भागिले 2 करा। मग या ठिकाणी यांची बेरीज किती ते पहा, 0 ला 0, परत 5 आणि 5 10, हातचाला 1, हातचाला 1 7 मध्ये मिळवला किती झाले 8 आणि 1 आशीला 1, 1800 भागिले 2, 1800 भागिले 2। आता भागाकार करा, बे 1 बे, बे 9 18, बे 0 0, बे 0 0, उत्तर आलं 900 रुपये। लक्षात घ्या, हे आपलं फायनल उत्तर आहे, लक्षात घ्या। तर त्या वस्तूची मूळ किंमत किती होती 900 रुपये। अगदी सेकंदात तुम्ही या ठिकाणी हे उदाहरण सोडवू शकता। विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून नफा तोट्यावरचे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे सर्व टाईप आहेत ते सर्वच टाईप आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन दोन टाईप या ठिकाणी घेतलेले आहेत। प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा। जर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे। चला पाहूयात पुढचा नेक्स्ट प्रश्न याच टाईपचा। पहा टाईप 5 वरचा या ठिकाणी दुसरा प्रश्न आपण पाहत आहोत। एक वस्तू 850 रुपयास विकल्यामुळं जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 750 रुपयास विकल्यामुळे होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत काढा। मित्रांनो, टाईप 5 चे या ठिकाणी प्रश्न आपण बघत आहोत। हा दुसरा प्रश्न त्यातला, लक्षात घ्या काय करायचं आहे, आपली ट्रिक काय आहे। ज्यावेळेस हा टाईप या ठिकाणी विचारला जातो त्यावेळेस आपण काय करतोय, डायरेक्ट या ठिकाणी दोन्ही किमतींची बेरीज करतो आणि 2 ने भाग देतो। 850 अधिक 750 भागिले किती 2। चला पुढे जाऊयात, बेरीज करा, 0 ला 0, परत 5 आणि 5 10 ला 0, हातच्याला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 8 झाले 16, 1600 भागिले इथं किती आहे 2 आहे। 2 ने 1600 ला भाग देऊन टाका, बे 1 बे, बे 8 16, बे 0 0, बे 0 0, या ठिकाणी आपलं उत्तर किती आलं 800 रुपये। म्हणजेच या ठिकाणी त्या वस्तूची जी मूळ किंमत आहे ती मूळ किंमत किती आहे 800 रुपये आहे। लक्षात घ्या, हा टाईप 5 होता। 5 चे आपण 2 उदाहरणं बघितले, कारण या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त आणि परफेक्टली समजावं यासाठी आपण 2 उदाहरणं घेतलेली आहेत। आता आपण पुढचा टाईप घेणार आहोत, टाईप 6। पाहूयात या ठिकाणी टाईप 6 चा प्रश्न।
विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला या ठिकाणी नफा तोट्यावरचा प्रत्येक टाईप सविस्तरपणे आणि ट्रिकने कसं सोडवायचं हे आपण पुढे पाहत आहोत. पाहूयात पुढचा प्रश्न पुढच्या टाईपवरचा. पहा, टाईप 6 मधला पहिला प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, टाईप 6 हा अतिशय महत्वाचा टाईप आहे. हमखास या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. मग ती टीईटी असेल, स्कॉलरशिप असेल, अजून या ठिकाणी कुठली स्पर्धा परीक्षा असेल, त्या परीक्षेमध्ये हमखास याच्यावरचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. पाहूयात या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवायचा ट्रिकनं. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. 8:13 आहे, तर शेकडा नफा किती? गुणोत्तर दिलेलं आहे खरेदी आणि विक्री किमतीचं, आणि आपल्याला काढायचं आहे शेकडा नफा. कसा काढायचा आहे पहा, या ठिकाणी आपण ट्रिकनं या ठिकाणी सोडवणार आहोत. ज्यावेळेस या ठिकाणी खरेदी आणि विक्रीचं मित्रांनो गुणोत्तर दिलेलं असतं, त्यावेळेस काय करायचं, तर या ठिकाणी स्टेप लक्षात घ्या. शेकडा नफा सूत्र या ठिकाणी आहे त्याचं, त्या सूत्रामध्ये किमती ठेवून या ठिकाणी आपण शेकडा नफा काढू शकतो. इथं लिहायचं गुणोत्तरातील फरक, गुणोत्तरातील फरक. पुढे जाऊयात, या ठिकाणी भागिले. लक्षात घ्या, भागिले काय करायचं आहे, खरेदीचा अंक, खरेदीचा अंक गुणिले 100 करा. सूत्र लक्षात आलं तुमच्या? काय सूत्र आहे, ज्यावेळेस खरेदी आणि विक्रीचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं असेल आणि शेकडा नफा काढायला सांगितलेला असेल, त्यावेळेस शेकडा नफ्याचं सूत्र लिहा, गुणोत्तरातील फरक भागिले खरेदीचा अंक गुणिले 100. आता खरेदीचा अंक म्हणजे काय, खरेदीचं गुणोत्तर किती आहे, इथं 8 आहे. खरेदी किंमत आणि विक्री किंमत, मग खरेदीचा अंक किती येणार आहे, 8 येणार आहे अनुक्रमे. मग या ठिकाणी काढा गुणोत्तरातील फरक. गुणोत्तरातील फरक काढत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाकायची आहे. मग या ठिकाणी मोठी संख्या सांगा किती आहे मित्रांनो, 13 आहे, वजा इथं लहान संख्या किती आहे, 8 आहे, छेद खरेदीचा अंक किती आहे सांगा, 8 आहे, गुणिले या ठिकाणी किती आहे, 100. बघा करा या ठिकाणी वजाबाकी. 13 मधून 8 गेले, खाली राहिले 5, छेद किती 8, बरोबर, गुणिले या ठिकाणी 100. करा या ठिकाणी गुणाकार भागाकार. मी या ठिकाणी 4 दोन्ही 8, परत या ठिकाणी सांगा 4 दोन्ही 8, 2 उरले 4 पंचे 20. आता भाग जात नाही, मी काय करतो बघा, 25 5 125, 125 छेद किती आलं, 2 आलं. परत 2 ने भाग द्या, दशांश चिन्हामध्ये या ठिकाणी तुम्ही उत्तर काढू शकता. बेसकुम 12, परत बेशून्य 0, परत या ठिकाणी बेदोणी 4, किती उरला खाली 1 उरला, बेपंचे 10, म्हणजेच या ठिकाणी 60.25% हा आपला काय आला मित्रांनो, शेकडा नफा आला. लक्षात घ्या, या पद्धतीनं जर तुम्हाला गुणोत्तर दिलेलं असेल खरेदी आणि विक्रीचं आणि तुम्हाला शेकडा नफा विचारलाय, तर डायरेक्ट शेकडा नफा गुणोत्तरातील फरक भागिले खरेदीचा अंक गुणिले 100 करा. पूर्ण या ठिकाणी क्रिया पूर्ण करा भागाकार गुणाकाराची. शेवटी जे काही उत्तर असेल ते आपलं असेल शेकडा नफा. या ठिकाणी आपण टाईप 6 पाहत आहोत. पुढचं उदाहरण घेऊयात या ठिकाणी याच टाईपचं. पहा मित्रांनो, शेकडा नफा, शेकडा तोटा, नफा तोटा यावरील या ठिकाणी टाईप 6 मधला दुसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत या व्हिडिओ मधला. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे, तर शेकडा नफा किती होईल? या ठिकाणी आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. मित्रांनो, आपण एका व्हिडिओमध्ये 2च टाईप दिले आहेत. 2 टाईप देण्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की तुम्हाला व्हिडिओ पाहताना जास्त बोर होऊ नये. खूप लांबच व्हिडिओ असेल तर आपल्याला पाहायला वेळ पण लागतो. काही ठिकाणी या ठिकाणी खेडेगावामध्ये विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्यांना रेंज नसते, या ठिकाणी लवकर व्हिडिओ प्ले होत नाही. अशा वेगवेगळ्या अडचणीला पाहून या ठिकाणी आपण व्हिडिओ शॉर्ट केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 2च टाईप या ठिकाणी घेत आहोत. या ठिकाणी आजच्या व्हिडिओतला शेवटचा या ठिकाणी प्रश्न असेल. पहा, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे, तर शेकडा नफा किती? शेकडा नफा
किती? या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की मित्रांनो, 20 जसे 23 खरेदी आणि विक्री ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, ह्या दोन बाबी लक्षात ठेवा. 20 खरेदीचं गुणोत्तर आहे आणि 23 विक्रीचं गुणोत्तर आहे. गुणोत्तरामध्ये ज्यावेळेस पहिलं गुणोत्तर दुसऱ्या गुणोत्तरापेक्षा या ठिकाणी लहान असेल त्यावेळेस काय होतो? नफा होतो. नफा हे लक्षात ठेवा. आणि पहिल्या गुणोत्तरापेक्षा दुसरं गुणोत्तर या ठिकाणी ज्यावेळेस लहान असेल त्यावेळेस काय होईल? तोटा होईल. हा टाईप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोतच. पहा या ठिकाणी कसं करायचंय. सुरुवातीला काय करायचं? आपल्याला शेकडा नफा करायचा आहे. शेकडा नफा सूत्र लक्षात ठेवा. शेकडा नफा बरोबर काय करायचं आपल्याला? ह्या गुणोत्तरातील फरक, गुणोत्तरातील काय लिहायचं आहे? फरक भागिले काय करायचंय सांगा? खरेदीचा अंक. म्हणजे काय? खरेदीचं गुणोत्तर काय आहे इथे मित्रांनो? 20 आहे. 20 गुणिले किती करणार? 100. हे सूत्र पाठ करून टाका. या टाईपचं गणित आलं की सेकंदात उत्तर तुम्ही काढू शकता. तुम्हाला सूत्र लिहायची पण गरज नाही. तुम्ही डायरेक्ट काय करणार? या ठिकाणी 23 मधून 20 गेले, खाली 3 छेद तुम्ही काय करणार? डायरेक्ट 20 लिहिणार, गुणिले 100 करणार. अशा पद्धतीने शॉर्ट तुम्ही जसा सराव कराल त्या पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर गणित सोडता येईल. गुणोत्तरातील फरक या ठिकाणी आपण काढूया. त्या ठिकाणी किती आहे? 23 वजा 20. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. फरक काढताना हे लक्षात ठेवा. छेद खरेदीचा अंक किती आहे? 20 आहे आणि गुणिले 100 आहे. चला मांडा पुढे. 23 मधून 20 गेले, खाली राहिले 3/20 गुणिले किती येणार? 100. आता इथं 3 ने 20 ला नाही भाग जात. 20 एक 20, 20 5 100. मग राहिलं काय? 3 गुणिले 5, 3 5 किती आलं? 15. 15% हा आपला काय येणार आहे? नफा येणार आहे मित्रांनो. काय येणार आहे? नफा. तुमच्या लक्षात आला असेल टाईप 5 आणि टाईप 6 हे दोन्ही टाईप्स हे सूत्रावर आधारित आहेत. सूत्र या ठिकाणी पाठ करून ठेवा. म्हणजे प्रश्न आला की डायरेक्ट तुम्ही सूत्र लिहिण्याच्या ऐवजी डायरेक्ट किमती ठेवून या ठिकाणी गणित सोडवू शकता. मित्रांनो या ठिकाणी 2 टाईप या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. पुढचं गणित हे तुमच्यासाठी आहे. पहा तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 5 जसे 7 आहे तर शेकडा नफा किती होईल? ए 50, बी 40, सी 70 आणि डी 55. त्यानंतरचा प्रश्न काय आहे पहा. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 25 जसे 28 आहे तर शेकडा नफा किती? ए 10, बी 11, सी 12 आणि डी 13. मित्रांनो दोन्ही प्रश्न या ठिकाणी सोडवा. या ठिकाणी कमेंट मध्ये या ठिकाणी उत्तर कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो नफ्या तोट्यावरचा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला कुठलाही टाईप तुम्हाला मिस करायचा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईप घेऊन. या ठिकाणी तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.